हां, आता बघू. सपोज अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर इज टेकन अँड इट्स टेम्परेचर डिक्रीजेस. द टेम्परेचर इज रिच ॲट which the air becomes saturated with vapor. This temperature is called dew point of temperature. म्हणजे एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली. कोणाची? एका सर्टन टेम्परेचरची. अनसॅच्युरेटेड म्हणजे एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली. ठीक आहे. मग तिचे तापमान कमी करत नेले आणि तिचं तापमान काय केलं आपण? कमी कमी करत नेले. तर तापमान कमी होताना ज्या तापमानास हवा बाष्पाने असंपृक्त होते, तापमान कमी करतो आपण तेव्हा काय होतं? ती हवा आहे ना, त्या तापमानाची जी हवा आहे ती इव्हॅपोरेशन करून काय होते? बाष्पामुळे संपृक्त होते म्हणजे सॅच्युरेटेड होते. त्या तापमानास दवबिंदू तापमान असे म्हणतात. आलं लक्षात? द वेपर कंटेंट इन द एअर इज मेजर युझिंग अ फिजिकल क्वांटिटी कॉल्ड ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. म्हणजे हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण, निरपेक्ष आर्द्रता या राशीच्या साहाय्याने मोजतात. द मास ऑफ वेपर प्रेझेंट इन अ युनिट volume of air is called absolute humidity. Generally absolute humidity is measured in kilogram per meter cube. म्हणजे एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात. आणि सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही किलोग्रॅम भागिले मीटर क्यूब मध्ये मोजतात. समजलं? The feeling of humid or dry nature of air not only depends on the amount of vapor the air, but it also depends on how close that amount is for making the air saturated vapor. म्हणजे काय आहे की हवेच्या दमटपणाची किंवा कोरडेपणाची जाणीव ही फक्त हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून नसते, तर बाष्पाचे प्रमाण हवा संपृक्त म्हणजे हवा सॅच्युरेटेड करण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणाच्या किती जवळ आहे यावरही अवलंबून असते. समजलं? इट मीन्स दॅट इट डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑफ द एअर ऑल्सो. म्हणजे त्याचा अर्थ असाच की ती हवेच्या तापमानावर पण अवलंबून असते. The ratio of actual mass of a vapor content in the air for a given volume and a temperature to that required to make the air saturated and with vapor at that temperature is called relative humidity. म्हणजे दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्रतेच्या स्वरूपात मोजतात. हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान यांच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. म्हणजे त्याला काय म्हणतात? रिलेटिव्ह ह्युमिडिटी. लक्षात? कोणाला? ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर कंटेन इन द एअर इन अ गिव्हन व्हॉल्यूम म्हणजे दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान भागिले मास ऑफ वेपर निडेड टू मेक द एअर सॅच्युरेटेड इन दॅट व्हॉल्यूम म्हणजे दिलेल्या आकारमानाची हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान गुणिले 100. आलं लक्षात? नंतर द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऍट द ड्यू पॉइंट इज 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे दवबिंदू तापमानात सापेक्ष आर्द्रता 100% असते. If the relative humidity is more than 60%, we will feel that the air is humid. म्हणजे जर ती सापेक्ष आर्द्रता 60% जास्त असेल तर हवा दमट असल्याचे जाणवते. If the relative humidity is less than 60%, we will feel that the air is dry. आणि जर सापेक्ष आर्द्रता 60% कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते. जर 60% जास्त असेल तर हवा दमट असल्याचे जाणवते आणि 60% कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवतं. ठीक आहे. ड्युरिंग विंटर सीझन यू मे हॅव ऑब्झर्व अ वाईल्ड ट्रेल ऍट द बॅक ऑफ अ फ्लाइंग प्लेन इन अ क्लिअर स्काय. म्हणजे हिवाळ्याच्या कालावधीत निरभ्र आकाशात उंचीवरून उडणाऱ्या विमानाच्या मागे पांढरा पट्टा निर्माण झालेला तुम्ही पाहिलेला असेल. ऍज द plane flies, the vapor released by the aeroplane engine condense and form a cloud. म्हणजे काय होतं तिथे की विमान उडत असताना इंजिन पासून निघणाऱ्या वाफेचे संगणन म्हणजे कंडेन्सेशन होऊन ढग तयार होतात. आणि इफ द सराउंडिंग एअर इज हॅव्हिंग मोर रिलेटिव्ह ह्युमिडिटी इट टेक्स अ लॉंग टाइम फॉर द व्हाईट ट्रेल फॉर्म बाय कंडेन्सेशन ऑफ वॉटर टू डिसअपियर. मग त्यानंतर काय होतं? जर सभोवतालच्या वातावरणात हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर पांढरा पट्टा लांबच लांब दिसतो व तो नाहीसा होण्याचा अधिक वेळ लागतो म्हणजे त्याला डिसअपियर व्हायला खूप वेळ लागतो. इफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ द सराउंडिंग एअर इज लेस आयदर द साईज ऑफ द
व्हाईट ट्रेल मे बी स्मॉल और इट मे बी नॉट इवन गेट फॉर्म. म्हणजे जर सापेक्ष आर्द्रता ही जर कमी असेल तर लहान पांढरा पट्टा कधी तयार होतो व कधी तयार होत नाही. मग आता ट्राय दिस त्यांनी सांगितलंय हे करून बघायला. टेक अ बॉटल ऑफ कोल्ड वॉटर आउट ऑफ अ रेफ्रिजरेटर अँड कीप इट आउटसाइड फॉर व्हाईल ऑब्झर्व द आउटर सर्फेस ऑफ द बॉटल. म्हणजे थंड पाण्याची बाटली फ्रीजमधून काढून टेबलावरती ठेवा व थोडा वेळ बाटलीच्या साह्याने बाटलीच्या बाह्य पृष्ठभागाचे निरीक्षण करा. हिवाळ्यात पहाटेच्या निरीक्षण तुम्हाला करायला लावले. मग तुम्हाला काय वाटतं ते बघायचं. ड्रॉप्स ऑफ वॉटर कॅन बी ऑब्झर्व ऑन द आउटर सर्फेस ऑफ बॉटल इन द सेम वे इफ वी ऑब्झर्व द लीव्स ऑफ प्लांट्स और ग्रास और विंडो ग्लास ऑफ अ व्हेकल इन द अर्ली मॉर्निंग वी सी वॉटर ड्रॉपलेट कलेक्टेड ऑन द सर्फेस. मग हिवाळ्यात काय होईल. हिवाळ्यात पहाटेच्या वेळी गवताच्या पानाचे किंवा झाडाच्या पानाचे निरीक्षण करा आणि गाडीच्या काचांचे पण निरीक्षण करा. मग तुम्हाला काय दिसेल त्याच्यात एक वॉटर ड्रॉपलेट्स झालेले असतील, कलेक्ट झालेले असतील त्या सरफेसवरती, म्हणजे त्या पृष्ठभागावरती काही पाण्याचे थेंब झालेले दिसतात, तयार झालेले दिसतात. मग थ्रू दिस टू ऑब्झर्वेशन वी सेन्स द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर. मग हे दोन तुम्हाला एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की वातावरणात वॉटर वेपर कसे प्रेझेंट असतात. वेन एअर कूल्स ड्यू टू डिक्रीज इन टेम्परेचर इट बिकम सॅच्युरेटेड विथ द वॉटर वेपर. जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा तापमान कमी झाल्याने हवा वाफेने संपृक्त होऊन जाते, म्हणजे सॅच्युरेटेड होते. ऍज अ रिझल्ट द एक्सेस वॉटर वेपर गेट कन्व्हर्टेड इंटू टायनी ड्रॉपलेट्स. मग त्याचा रिझल्ट म्हणजे काय, त्यामुळे अतिरिक्त बाष्पाचे लहान लहान थेंब बनतात. ठीक आहे. आणि द ड्यू पॉइंट टेम्परेचर इज डिसाइडेड बाय द अमाऊंट ऑफ वेपर इन द एअर. मग त्याच्यामुळे काय होतं, हवेत असणाऱ्या बाष्पाचे प्रमाण दवबिंदू तापमान अवलंबून असते. समजलं. नंतर आता यूज ऑफ हीट. द युनिट ऑफ हीट, आता युनिट ऑफ हीट म्हणजे उष्णतेचे एकक. द युनिट ऑफ हीट आर जूल, म्हणजे उष्णतेचे एसआय मापक हे काय आहे, जूल आहे. आणि सीजीएस हे काय आहे, कॅलरी आहे. नंतर द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस फ्रॉम 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड 1 कॅलरी हीट. म्हणजे जर 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 डिग्री सेल्सिअस ते 15.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत 1 डिग्री सेल्सिअसने वाढविण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 किलो कॅलरी उष्णता असे म्हणतात. तर 1 ग्रॅम पाण्याचे 14.5 डिग्री सेल्सिअस तर 15.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत 1 डिग्री सेल्सिअसने वाढविण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 कॅलरी उष्णता असे म्हणतात. आलं लक्षात. मग इट इज क्लिअर दॅट 1 किलो कॅलरी इक्वल टू 1000 कॅलरी. म्हणजे लक्षात ठेवायचं की 1 किलो कॅलरी इक्वल टू बरोबर 10, हे असं असतं ते, कॅलरी बरोबर 10⁻³ कॅलरी याला म्हणतात. याला 3 शून्य आहेत ना वरती, म्हणून याच्यावरती 3 आला. लक्षात.